काही नाही, सगळं चुकीचं आहे. पण आपण कोणत्या इमर्जन्सी की ज्यावेळी अमराठी लोकांचा व्यापाऱ्यांचा निषेध आंदोलन झालं त्याला कुठलाही अटकाव नव्हता, मराठी लोकांना फक्त अटकाव आहे. लोक नाही नाही, म्हणूनच ही जी मोगलशाही चालू आहे, आज सत्ता तुमची आहे, उद्या सत्ता आमची येईल. त्याच्यामुळे आम्ही बोलायचं नाही, आम्हाला जीवन पाहिजे. हे असली गुलामगिरी नको आहे आम्हाला. हे चुकीचं आहे, हे सगळं चुकीचं आहे. मराठी माणसाला जीवन जगण्याचा अधिकार नाही आहे का? आमच्या मतावर हे लोक राज्य करतात. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आम्ही हे हकलून लावू. हे चुकीचं नाही, हे सगळं चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, याचा निषेध करतो. याचा निषेध करतो, पोलीस या पद्धतीने या ठिकाणी धरपकड करतात. पोलिसांची दडपशाही या ठिकाणी पाहायला मिळते. गैर मराठी व्यापाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा काढू दिला. मात्र आता जेव्हा मराठी अस्मितेसाठी या ठिकाणी मोर्चा काढला जातोय, मात्र त्यांना पोलीस या ठिकाणी पकडत आहेत. आपण हे सगळं बघतोय. सर्वच मराठी इथले स्थानिक जे नागरिक आहेत, जे मराठीच्या अस्मितेसाठी या मोर्चात सहभागी होणार, त्या सर्वांना या ठिकाणी पोलीस ताब्यात घेत आहेत, धरपकड करत आहेत. आणि या सर्व मराठी इथल्या स्थानिकांचा मराठी अस्मितेसाठी मोर्चात लढणाऱ्यांचं या सर्वांचं म्हणणं एकच आहे. गैर व्यापारी जे व्यापारी आहेत, जे गैर मराठी व्यापारी आहेत, त्यांना या ठिकाणी तुम्ही त्यांची ताकद दाखवायला तुम्ही मोर्चाला परवानगी दिली. मात्र आज आम्ही स्वतः आमच्या या भूमीत आम्ही आमच्या मराठीसाठी मोर्चा काढतोय, त्यावेळी मात्र तुम्ही या ठिकाणी आमची अशा पद्धतीने धरपकड करताय. म्हणजे मराठी माणसाला या ठिकाणी मराठीत महाराष्ट्रात मुंबईतच त्यांना त्यांच्या हक्कासाठी, ज्या मराठी मायेसाठी या ठिकाणी हे भूमिपुत्र या ठिकाणी या मैदानात उतरलेत, मोर्चासाठी मोर्चा काढतायत. मात्र त्यांना परवानगी नाही आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वच मराठी असतील, मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, पक्षाचे सर्व नेते असतील, ते देखील या ठिकाणी आता आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कालपासूनच सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी आता ही चित्र आपण बघतोय. या ठिकाणी या मोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मराठी नागरिक आहेत. मराठी भाषेच्या विरोधात आहोत, मराठी भाषेच्या विरोधात आहोत म्हणून केलेलं आहे का? आम्ही सामान्य म्हणून मराठी भाषेच्या सन्मानासाठी या ठिकाणी आलेलो होतो, परंतु पोलिसांनी आपली दडपशाही केलेली आहे. हो, परवानगी कशाला? आमच्या महाराष्ट्रात परवानगी कशाला घ्यायच्या मराठीसाठी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.